Welcome friends. In the previous lecture we have taken the first three questions from question number 6 from 6.1. Okay, so now I am taking fourth one. Okay, so the fourth one question is that sec theta minus cos theta, sec theta minus cos theta, bracket close, in another bracket cot theta plus tan theta is equals to tan theta into sec theta. ओके, आपल्याला काय प्रूव्ह करायचं पहा आता. आपल्याला प्रूव्ह करायचंय की ही जी साइड आहे याला आपण LHS म्हणतो आणि याला काय म्हणतो आपण RHS म्हणतो. तर ही साइड या साइडशी इक्वल आहे, म्हणजे याला आपण सॉल्व्ह करून एवढा आणा किंवा याला सॉल्व्ह करून एवढा आणा. ठीक आहे, अशा पद्धतीने आपल्याला हा क्वेश्चन काय करायचा आहे, सॉल्व्ह करायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला करावं काय लागणार आहे पहा, थोडंसं आपल्याला डोकं लावायचं आहे. आणि लक्षात घ्या की हे क्वेश्चन्स तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा सॉल्व्ह करू शकता. मी ज्या पद्धतीने सॉल्व्ह करेल त्याच पद्धतीने तुमचा आन्सर येईल असं नाही. तुम्ही तुमच्या पद्धतीने सुद्धा वेगळ्या पद्धतीने ट्राय करू शकता. म्हणजे कसं पहा, आता इथं सेक आहे तर सेकच्या ऐवजी मी 1/cos टाकू शकतोय. तुम्हाला वाटतं की मला 1/cos नाही, मला या कॉसच्या ऐवजीच 1/sec टाकायचा, टाकू शकता. ठीक आहे, इथं कॉट आहे तर 1/tan टाका किंवा टॅनच्या ऐवजी 1/cot टाका. तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता. फक्त एक करायचं की याची प्रॅक्टिस जास्त करायची, मग लक्षात येतं की हा काय वापरलं तर आपल्याला एक्झाम्पल पटकन सॉल्व्ह करता येणार आहे. ठीक आहे, तर आता मी काय करतो पहा, कॉस आणि कॉटच्या किमती बदलणार आहे. ओके, फर्स्ट आय विल राईट हियर LHS. ओके, काय आहे पहा, इन ब्रॅकेट सेक थीटा मायनस कॉस थीटा, इन अनदर ब्रॅकेट कॉट थीटा प्लस टॅन थीटा. ठीक आहे, अशा पद्धतीने लिहितोय मी. आता पहा, माझ्याकडे LHS मी लिहिलेला आहे. आता मी काय करणार आहे तर दोघांच्या ज्या व्हॅल्यूज आहेत, कुठल्या दोघांच्या व्हॅल्यूज मला चेंज करायचे. ठीक आहे, तर या ठिकाणी पहा, हा जो कॉस आहे तो चेंज करतोय आणि इथं कॉट चेंज करतोय. ओके, सो आय थिंक यू नो व्हॉट इज कॉस अँड व्हॉट इज कॉट. ते इनवर्स आहेत एकमेकांचे, हेच आहेत ना जोडीदार, त्याच्यामुळे आपण तेच घेऊयात. ठीक आहे, सो हाऊ टू राईट, पहिल्यांदा सेक थिटा एज इट इज लिहितोय मी, सेक थिटा मायनस 1/sec थिटा. इज इट राईट. आता तुम्ही म्हणाल हे लिहिण्याचं रिझन काय, कारण काय, आपल्याकडे हे आहे काय म्हणून आपण आयडेंटिटी आहे की ज्याच्यामध्ये हा 1 पण सेक स्क्वेअर मायनस 1 ही आयडेंटिटी कुठेतरी आपल्याला मिळते. ठीक आहे, तर त्याच्यातून आपण काहीतरी लिहू शकतो, म्हणून ते लिहितोय मी. आणि इकडे मी कॉटच्या ऐवजी लिहितोय 1/tan थीटा प्लस टॅन थीटा. इज इट राईट. ओके, आता पुढची स्टेप, आता हे पाहिल्यानंतर तर आपल्याला लक्षात येते कसं सॉल्व्ह करायचं. क्रॉस मल्टिप्लिकेशन, देयर इज नो एनी अदर वे. ओके, म्हणजे काय, सेक स्क्वेअर थीटा मायनस 1 अपॉन मध्ये हा सेक ॲज इट इज यायला पाहिजे, सेक थीटा. क्लिअर. हा ब्रॅकेट, दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे, लक्षात ठेवा. हे साइन ऑलरेडी आपल्याकडे आहे. ठीक आहे, म्हणजे थोडक्यात काय माहिती का, याच्यापासून आपल्याला टॅन किंवा सेक काढायचा आहे आणि हे उरत आहे त्याच्यापासून टॅन किंवा सेक, दोघांपैकी एक एक आपल्याला मिळणार आहे. ठीक आहे, सिमिलरली इथं काय आता पहा बरं, 1 ला 1 ॲज इट इज आला. हा टॅन इंटू टॅन काय होतो, टॅन स्क्वेअर थीटा अपॉन मध्ये पुन्हा एकदा टॅन थीटा. इज इट राईट. ओके, आता पहा, लक्षात आलं असेल तुमच्या, या ठिकाणी सेक स्क्वेअर मायनस 1 आहे आणि 1 प्लस टॅन स्क्वेअर आहे. काहीतरी कुठंतरी आपल्याला भेटतंय पहा. सेक ज्याच्यात येईल अशी आयडेंटिटी कोणती आहे पहा बरं, 1 प्लस टॅन स्क्वेअर इज इक्वल्स टू काय, आयडेंटिटी पहा ती काय आहे, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आपल्याला पाहिजे कोण, सेक स्क्वेअर मायनस 1. म्हणजे हा जर 1 मी पुढे पाठवला तर तो काय होईल, -1 होईल. म्हणजे कशाची व्हॅल्यू असेल ती, टॅनची. हा इथून गेला पुढे गेला म्हणजे काय झाला, टॅन स्क्वेअर झाला. म्हणजे मी हा जो वरती आहे त्याच्याऐवजी काय लिहू शकतो, तर त्याच्याऐवजी लिहू शकतो मी टॅन स्क्वेअर थिटा अपॉन मध्ये हा सेक ॲज इट इज बसेल, त्याच्यात चेंज करायचा नाही. ठीक आहे, हे झालं पहिलं. आता आपल्याला याच्यासाठी हे घेतलंय, त्याच्यासाठी रिझन आपल्याला माहिती आहे, ते लिहिणार आहोत आपण. आणि याच्यासाठी काय घ्याल पहा बरं, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा. आता आपण मगाशीच पाहिलं होतं, पहिल्यांदा ज्यावेळेस लिहिलं 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय आहे, सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ इथे डायरेक्ट भेटून जाईल तुमचा काय, सेक स्क्वेअर थिटा अपॉन काय आलं पहा, टॅन थिटा. आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला रिझन मात्र लिहावंच लागेल. कशासाठी हे टॅन स्क्वेअर का घेतलं आणि हा सेक स्क्वेअर का घेतला, तर माझं असं मत आहे की दोघांसाठी एकच रिझन लिहा. ठीक आहे, काहीच गरज नाही, कारण दोघांसाठी एकच आयडेंटिटी आपण यूज करतोय, ती म्हणजे 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ही आयडेंटिटी आपण इथं काय केलेली आहे, यूज केलेली आहे.
ठीक आहे, आपल्याला पुन्हा याला वेगळं करून लिहून मांडून जास्त गरज नाही लिहायची. ठीक आहे, आता लक्षात घ्या, आता आपल्याकडे काय आलेलं आहे, तर आपल्याला सध्या जे भेटतंय त्याच्यावरून आपल्याला जायचंय टॅन आणि सेक कडे. ओके, म्हणजे याच्याकडून टॅन सेक कसा तरी मिळवायचा आहे. मग आता याला काय करावं लागेल, आता याला ऍज इट इज मल्टिप्लाय करावं लागेल. ठीक आहे, कारण दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आहे. ठीक आहे, सो कॅन आय से की टॅन इंटू सेक म्हणजे हे ऍज इट इज आपल्याला असं म्हणता येईल टॅन स्क्वेअर थिटा इंटू सेक स्क्वेअर थिटा, आणि अपॉन मध्ये काय येतं पहा, सेक थिटा इंटू टॅन थिटा. आता तुमच्या पाहिलं कीच लक्षात आलं असेल, याच्याकडे एक टॅन आहे, याच्याकडे दोन आहे, आणि सगळ्यांच्या मध्ये मल्टिप्लिकेशनचं साइन आपण डायरेक्ट कॅन्सलेशन करू शकतो, काहीही अडचण नाही. म्हणजे हा टॅन कटेल, पण याच्याकडे दोन आहेत म्हणून याच्यातला फक्त स्क्वेअर कटेल, याच्यातला एक शिल्लक राहिलेला आहे, आणि हा सेक कटून जाईल या स्क्वेअरला. म्हणजे उरतं काय, तर उरतं तुमचा टॅन थिटा हा इंटू काय भेटतो, सेक थिटा. ही झाली तुमची LHS. मीन्स देअरफॉर LHS इज इक्वल्स टू काय भेटलं तुम्हाला, आपण मांडायची गरज नाही डबल हा, कारण आपण इथे लिहितच आलो याला LHS म्हणून. LHS काय भेटतो, हा भेटतो, आणि तुमचा RHS काय आहे पहा, तर RHS आहे तुमचा टॅन थिटा इंटू सेक थिटा. इट मीन्स दॅट LHS इज इक्वल्स टू RHS. LHS आणि RHS कसे झाले तुमचे, सेम झाले. आणखीन एकदा सांगतोय तुम्हाला की कशा पद्धतीने सॉल्व्ह केलं. सेक थिटा मायनस कॉस थिटा इज इक्वल्स टू, सॉरी, इन ब्रॅकेट अनदर ब्रॅकेट कॉट थिटा प्लस टॅन थिटा. मी चेंज काय करतोय, कॉसची व्हॅल्यू 1/सेक घेतली आणि इकडे कॉटची व्हॅल्यू 1/टॅन घेतली. तुम्ही म्हणाल सर हे इथं घेतलं असतं चाललं असतं, हो चाललं असतं, काहीच अडचण नव्हती. हा जर तुम्ही समजा 1/सेक घेतलाय ना कॉसच्या ऐवजी, तोच सेकच्या ऐवजी घेतला असता तर 1/कॉस झाला असता, हा कॉस इथंच राहिला असता. आपण ट्राय करू की त्या पद्धतीने सोडवता येते का. ठीक आहे, या व्हॅल्यूज आपण इथं ठेवल्या. नंतर काय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन आपण ही एकाच आयडेंटिटी मधले दोन पार्ट घेऊन आलो आपण, आणि ती आयडेंटिटी आपण लिहिली कुठल्या आयडेंटिटीनुसार, 1 + टॅन स्क्वेअर इक्वल्स टू सेक स्क्वेअर. पुढे काय केलं पहा, सेक स्क्वेअर मायनस 1 म्हणजे टॅन स्क्वेअर असतो, आणि 1 + टॅन स्क्वेअर म्हणजे सेक स्क्वेअर असतो. इथं आपण ऍज इट इज लिहून घेतला, आणि पुन्हा फक्त क्रॉस स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. तुम्ही म्हणाल की स्ट्रेट मल्टिप्लिकेशनची गरज होती का, ऍक्च्युअली नव्हती. कशी पहा, या टॅनला डायरेक्ट याच्यातला कट केला असता, आणि या सेकला डायरेक्ट याच्यातला कट केला असता, टॅन इंटू सेक भेटून गेला असता. पण ते फक्त ब्रॅकेट काढण्यासाठी मी खाली पुन्हा लिहिलं. ओके, आणि तुम्ही म्हणाल की सर याच्या ऐवजी असं लिहिलं तर चाललं असतं का, टॅन इंटू टॅन केलं असतं, हो चाललं असतं, कारण टॅन स्क्वेअर म्हणजे टॅन दोन वेळेस. ठीक आहे, यातला एक टॅन कटलाय, एक टॅन आहे जागेवर. ठीक आहे, आणि मग तुम्हाला LHS तो भेटला, आणि RHS ऑलरेडी तोच होता, म्हणून LHS इज इक्वल्स टू काय भेटतो तुम्हाला, RHS. ओके, सो दिस क्वेश्चन इज व्हेरी इझी टू सॉल्व. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. मेथड, हाच क्वेश्चन आपण वेगळ्या मेथडने सॉल्व्ह करूयात. कसा पहा, मग आपण कॉसच्या ऐवजी व्हॅल्यू घेतली होती, आता मी काय करतोय तीच सेकच्या ऐवजी घेतोय. हा कॉटला कॉट तशाच जशाच तसा ठेवतो. ठीक आहे, मग काय असेल पहा, सेकची व्हॅल्यू काय असते, 1/कॉस थिटा मायनस कॉस थिटा. राईट, पुढं काय आलं पहा, कॉटची तीच ठेवतोय, 1/टॅन थिटा प्लस टॅन थिटा. क्लिअर. ओके, पुढची स्टेप काय असेल पहा, आता क्रॉस मल्टिप्लिकेशन अगेन. सो 1 - कॉस स्क्वेअर थिटा अपॉन मध्ये काय भेटतो तुम्हाला, कॉस थिटा. क्लिअर. सेकंड, 1 ला 1 ऍज इट इज 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा अपॉन मध्ये काय भेटतो, पुन्हा एकदा टॅन थिटा. क्लिअर. ओके, नेक्स्ट मेथड. आता 1 - कॉस स्क्वेअर म्हणजे काय असतो, आपली पहिली आयडेंटिटी काय असते, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1. ओके, मग आपल्याला आता भेटतो 1 - कॉस, म्हणजे हा जर कॉस पुढे गेला तर हा निगेटिव्ह होईल, म्हणजे ती व्हॅल्यू कशाची आहे, तर साइन स्क्वेअरची आहे. सो कॅन आय से साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा, डेफिनेटली यस. ओके, पुढचा ब्रॅकेट 1 + टॅन स्क्वेअर. पहा आयडेंटिटी काय आहे, 1 + टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू काय असतं, सेक स्क्वेअर थिटा. क्लिअर. म्हणजे याच्या ऐवजी पुन्हा एकदा काय भेटून जाणार तुम्हाला, सेक स्क्वेअर थिटा अपॉन टॅन थिटा. ओके, आतापर्यंत पहा आपण चेंज फक्त याच्यात केला तर खाली सगळे चेंज झाले. आपल्याला उत्तर तेच आणायचंय. आता इथं फक्त तुम्हाला एकदा रिझन लिहावं लागेल की तुम्ही हे कशावरून घेतले. तर याच्यासाठी पहिली आयडेंटिटी वापरली, साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1, ही एक आयडेंटिटी यूज केली, आणि दुसरी 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे, या आयडेंटिटीज नुसार आपण ही स्टेप आणली. आता पुढच्या स्टेपला काय करायचं पहा. आता लक्षात घ्या, आपल्याला आणायचं आहे टॅन आणि सेक. टॅन आणि सेक आणायचं आहे.
मग टॅन आणि सेक कसा येणार आहे हे एक थोडं डोक्यात घ्या. आता टॅन इथं साइन स्क्वेअर अपॉन कॉस आहे पहा. मला सांगा साइन अपॉन कॉस जर असता, फक्त मी काय म्हणतो क्लिअर करा, फक्त साइन अपॉन कॉस असता तर आपण त्याच्याऐवजी टॅन लिहू शकलो असतो. म्हणजे काही करून आपल्याला याच्यातला एक साइन फक्त उडवायचा आहे, कारण एक साइन गेला तर आपल्याकडे साइन अपॉन कॉस आहे, टॅन आहे, आणि इकडे सेक स्क्वेअर अपॉन टॅन आहे, सेक स्क्वेअर अपॉन टॅन आहे. मग इथं थोडासा चेंज जर काही करता आला तर आपलं, म्हणजे याच्यात आपल्याला चेंज करायची गरज नाही, कारण याच्यात टॅन आहे, पण टॅन का दिसत नाही, कारण याच्याकडे दोन साइन आहेत, एक साइन कट केला की आपलं काम होऊन जातं. मग आता आपण असं करूयात, याला आपण ऍज इट इज राहू देऊयात, साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा हा ऍज इट इज ठेवूयात इनटू. आता हा जो सेक आहे, हा जो सेक आहे, या सेकला आपल्याला काही करून चेंज करता येईल का पहा. सेक जर आपल्याला चेंज करता आला तर आपल्याला म्हणजे काहीतरी उत्तरापर्यंत जाता येईल. आता या ठिकाणी काय आहे पहा, सेक स्क्वेअर थिटा आहे. काय आपल्याकडे सध्या सेक स्क्वेअर थिटा, म्हणजे त्या सेकला जर आपल्याला काही चेंज करता आलं तर आपण पाहूयात. ठीक आहे, मीन्स काय करावं लागेल पहा. आता आपण सेकची जर व्हॅल्यू घ्यायची म्हटलं, आता मला सांगा सेक हा कोणाचा इन्व्हर्स आहे, तर तो आहे कॉसचा. क्लिअर, म्हणजे आपल्याला जर सेक स्क्वेअर असेल तर आपण काय घेणार आता, 1 अपॉन कॉस स्क्वेअर. म्हणजे मी इथं फक्त काय चेंज केले पहा, 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा अपॉन, क्लिअर आहे का पहा, ही व्हॅल्यू फक्त याची. ओके, आणि टॅन म्हणजे काय असतो, टॅन आपण मगाशीच बघितलंय, साइन अपॉन कॉस असतो. म्हणजे मी या ठिकाणी काय करतो पहा, साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ही क्लिअर करा, कारण हे जर कळलं तर आपल्याला सगळं समजणार आहे. आता पहा, हे सेक स्क्वेअर आहे त्याच्यामुळे 1 अपॉन कॉस स्क्वेअर घेतला, आणि टॅन स्क्वेअर आहे त्याच्यासाठी साइन अपॉन कॉस घेतला. म्हणजे पुन्हा मी इथं रिझन मला लिहावं लागेल, बिकॉज ऑफ सेक स्क्वेअर थिटा. ओके, सेक स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू 1 अपॉन कॉस स्क्वेअर थिटा, हे घेतलं. आणि टॅन थिटा म्हणजे काय घेतलं आपण, टॅन थिटा इज इक्वल्स टू साइन थिटा अपॉन कॉस थिटा. ह्या व्हॅल्यू आपल्याला माहिती आहेत, रिलेशन मध्ये आपण पाहिले. आता पहा, याच्याकडे एक कॉस आहे, याच्यातला एक कॉस निघून गेला, म्हणजे हा 1 अपॉन कॉस अजून शिल्लक आहे, लक्षात घ्या. ओके, आता पहा पुढची स्टेप लक्षात घ्यायची, कारण तीच जास्त महत्वाची आहे. आता हा साइन स्क्वेअर थिटा अपॉन कॉस थिटा, याच्यात मी काही चेंज अजूनही करत नाही. ठीक आहे, इकडे पहा काय, इनटू. आता पहा हे काय झालं, 1 अपॉन कॉस आहे, हा 1 अपॉन कॉस आहे. न्यूमरेटर मधला जो डिनॉमिनेटर असतो तो खाली येत असतो, म्हणजे इथं, म्हणजे हे काय होणार माहितीये का, 1 अपॉन, क्लिअर करा काय होणार आहे ते, कॉस थिटा तिथं आला, म्हणजे हा जो डिनॉमिनेटर तो इथं आला, आणि तो कोणाबरोबर मल्टिप्लाय करतो, तो साइन थिटा बरोबर मल्टिप्लाय करणार आहे. आता पहा कसं झालं. आता काय झालं, याच्याकडे साइन 2 आहेत, याच्याकडे साइन 1 आहे, म्हणजे हा साइन या स्क्वेअरला उडवून टाकेल. ओके, राहिलं काय पहा, वरती उरतो साइन. आता मी असं म्हणेल की साइन थिटा अपॉन कॉस थिटा, कारण आपण मगाशीच इमॅजिन केलं होतं की साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन आहे, म्हणजे याचं भेटून गेलं. आणि पुढे इकडे काय उरतं, 1 अपॉन कॉस थिटा. आपण उत्तराला पोहोचलो. कसं, कारण बघा साइन अपॉन कॉस म्हणजे काय असतो, टॅन थिटा असतो, आणि 1 अपॉन कॉस हा कोणाचा इन्व्हर्स आहे, तर तो आहे इन्व्हर्स सेकचा, म्हणून या ठिकाणी सेक थिटा भेटला. म्हणजे काय, तर आपल्याला ही जी LHS आहे ती एवढी आली, आणि RHS तीच आहे. देअरफॉर इथं आपल्याला वाटलं LHS लिहावं लागेल, LHS. ओके, देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. LHS आणि RHS तुम्हाला काय झाले, भेटून गेले. हा तुम्हाला आम्ही ऑप्शनल वे सांगितला, पहिल्या पद्धतीने सॉल्व्ह करा किंवा तुमची पद्धत ही असू शकते. ठीक आहे, तुम्ही म्हणाल सर इथं टॅनची व्हॅल्यू टाकून जमेल का, ट्राय करा. ओके, आपल्याला एक्झाम्पल वेगवेगळ्या पद्धतीने सॉल्व्ह करण्याची काय म्हणून आपण सवय लागली पाहिजे. हा, हे असं नाही केलं असं केलं तर चालेल का, ठीक आहे, करा. ओके, ट्राय डोंट ट्राय म्हणतो ना आपण, त्या पद्धतीने ट्राय करून पहा, जमतंय का पहा. नाहीतरी आपल्याला मी तुम्हाला ह्या 2 मेथड तर सांगितलेल्या आहेतच. क्लिअर. ओके, प्लीज टेक द स्क्रीनशॉट अगेन फॉर दिस क्वेश्चन. नाउ कम टू द नेक्स्ट क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 5. कॉट थिटा प्लस टॅन थिटा, ब्रॅकेट आहे का, नो. ओके, सो कॉस थिटा प्लस टॅन थिटा इज इक्वल्स टू कोसेक इंटू सेक. म्हणजे आपण आधी LHS मांडून घेऊयात. काय आहे पहा LHS, LHS इज कॉट थिटा प्लस टॅन थिटा, आणि RHS आपण इथंच लिहित जाऊ, म्हणजे आपलं पुन्हा काय होतं, कधी कधी लक्षात राहत नाही की आपल्याला RHS लिहायचं लक्षात राहत नाही. ठीक आहे, इंटू सेक थिटा. ठीक आहे, बघा आता इथं पॉझिटिव्ह मध्ये ते इंटू मध्ये आणून दाखवायचं, आणि ते रेशो पण चेंज करायचे तर आहेतच. ठीक आहे,
सो आता LHS घेतोय मी. LHS काय आहे बा, LHS इज इक्वल्स टू कॉट थीटा प्लस टॅन थीटा. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला LHS दिलेला आहे. आता LHS मध्ये मी काय करतो, याची व्हॅल्यू चेंज करतो. म्हणजे हा कॉट म्हणजे काय, 1 अपॉन टॅन आहे. ठीक आहे, सो नाव आय एम टेकिंग 1 अपॉन टॅन थीटा इन्स्टेड ऑफ कॉट प्लस टॅन थीटा. ठीक आहे, रिझन तर कळालं असेल काय लिहायचंय. 1 अपॉन टॅन इज इक्वल्स टू काय असतो, कॉट असतो. ठीक आहे, ओके. नाव कम टू द नेक्स्ट. आता पुढच्या याला काय केलं पाहिजे पहा. तर 1 अपॉन टॅन प्लस टॅन आहे, याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असणार आहे. क्रॉस मल्टिप्लिकेशन 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा अपॉन मध्ये येणार आहे टॅन थीटा. फक्त टॅन हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि वरती हा आपल्याला एकच आहे त्याच्यामुळे हेच सॉल्व्ह करत चालायचं. इज इक्वल्स टू 1 प्लस टॅन स्क्वेअर म्हणजे काय असतो, तर आपल्याला माहिती आहे तो काय असतो, सेक स्क्वेअर थीटा अपॉन टॅन थीटा. आता लक्षात घ्या, इथं हा सेक का आला, तर सेक येण्याचं रिझन असं आहे बिकॉज 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थीटा. क्लिअर, त्याच्यामुळे घेतलं. आता मी इथं काय चेंज करणार आहे पहा. ओके, पुढच्या स्टेपला काय चेंज करावं लागेल. इथं मी सेक स्क्वेअर थीटा जो घेतलाय ना तो तसाच ठेवतो, फक्त मी टॅनची व्हॅल्यू चेंज करतोय. टॅन कसा चेंज होईल सांगा, सेक स्क्वेअर थीटा अपॉन टॅन म्हणजे काय असतो, साइन अपॉन कॉस. इज इट राईट, साइन अपॉन काय असतो, कॉस असतो. आता हा जो डिनॉमिनेटर जो आहे हा जर वरती येणार असेल तर तो कसा येतो, इनवर्स होऊन येतो. म्हणजे कसं होतं पहा, सेक स्क्वेअर थीटा इनटू, क्लिअर करा मी काय लिहितोय ते, साइन अपॉन कॉस नाही लिहिणार मी आता, पुढे काय लिहिणार, कॉस अपॉन साइन लिहिणार. ठीक आहे, कॉस थीटा अपॉन साइन थीटा. आता पहा आपल्या उत्तरापर्यंत आलोत काय हे चेक करूयात आपण. आपल्याकडे सेकची गरज आहे, सेक आहे. ठीक आहे, आपल्याकडे सेकची गरज आहे, सेक आहे. आपल्याला कोसेक हवा आहे, कोसेक आपल्याकडे आहे का, ऍक्च्युली आहे. हो, बघा कसा म्हणतो मी. आता हा सेक थीटा मी सेक स्क्वेअर थीटा एज इट इज लिहितो, इनटू कॉस पण लिहितो. ओके, आणि इनटू 1 अपॉन साइन लिहितो. पटतंय का पहा, काय केलं कळलं का. हा जो कॉस अपॉन साइन आहे ना तो कॉस मी असा लिहितोय. कारण काय, आता मला सांगायचं, जरी स्ट्रेट मल्टिप्लिकेशन केलं कॉस 1 इंटू 1 कॉस आला, अपॉन साइनला अपॉन साइन एज इट इज आला. आता आपल्याला काय भेटलं माहिती आहे, कोसेक आपल्याला भेटून जातो इथं. याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो, कोसेक लिहू शकतो. राहिला प्रश्न याचा, मग आता साइन स्क्वेअर इंटू कॉस यांच्यातून सेक कसा भेटेल, सॉरी सेक स्क्वेअर इंटू कॉस यांच्यातून आपल्याला सेक कसा भेटेल, तर तो असा भेटेल पहा कशा पद्धतीनं. हा सेक स्क्वेअर थीटा ऍज इट इज लिहा, इंटू कॉसच्या ऐवजी मी 1 अपॉन सेक लिहू शकतो. राईट, आता एक सेक कट करता येईल आपल्याला, आणि इनटू हा 1 अपॉन साइन म्हणजेच काय लिहूयात आपण डायरेक्टली, कोसेक थीटा लिहूयात. आणि मी इथं रिझन लिहितोय दोघांसाठी. काय घेतोय पहा, मी कोसेक का घेतला, तर कोसेक थीटा इज इक्वल्स टू 1 अपॉन साइन थीटा असतो, आणि कॉस थीटा इज इक्वल्स टू काय असतो, कॉस थीटा 1 अपॉन सेक थीटा असतो. इज इट राईट. ओके, आता काय करतो पहा, मी ह्या सेकला हा फक्त स्क्वेअर उडवतो, म्हणजे राहिलं काय, तर उरला इथं फक्त सेक, सेक थीटा, आणि इंटू मध्ये कोण उरतो, कोसेक थीटा. ओके, तेच आपल्याला पाहिजे, कोसेक इंटू सेक, सेक इंटू कोसेक, सेम आहे. म्हणजे याचा अर्थ काय, देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. अशा पद्धतीने आपल्याला हे सॉल्व्ह करता येतं. अवघड असं काही नाही, फक्त इथं डोकं कसं लावलंय पहा, हे इनवर्स तिकडे कसं घेतलंय ते पहा. इट इज व्हेरी इझी टू सॉल्व्ह. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. याला आपल्याला आणखी एका पद्धतीनं सॉल्व्ह करता येतं पहा, इथून पुढे. म्हणजे कसं आपण करूनच पाहूयात. ठीक आहे, सो नाव व्हॉट आय हॅव टू डू, मी इथं काय करतोय ते पहा. आता हा जो सेक स्क्वेअर आहे ना यालाच मी चेंज करतो, आणि याला ऍज इट इज ठेवतो. म्हणजे हा टॅन पण चेंज करतो आणि सेक पण चेंज करतो. सेक जर चेंज केला तर तो काय होतो, 1 अपॉन कॉस स्क्वेअर. इज इट राईट, पहा पटतंय का. सेक स्क्वेअर आहे म्हणून मी घेतलाय 1 अपॉन कॉस स्क्वेअर, आणि हा जो साइन अपॉन कॉस आहे तो तसाच ठेवा, साइन थीटा अपॉन कॉस थीटा. आता पुढच्या स्टेपला फक्त काय करावं लागेल याच्यावर थोडा विचार करूयात. हा पुढच्या स्टेपला 1 अपॉन कॉस स्क्वेअर ऍज इट इज राहिला. ओके, कॉस स्क्वेअर थीटा इनटू हा वरती जाणार म्हणजे पुन्हा एकदा काय होणार, कॉस थीटा अपॉन साइन थीटा. इज इट राईट. आता पुन्हा एकदा तेच झालं पहा, काय झालं, हा कॉस आहे आणि इथं पण कॉस आहे, क्रॉस इथं आपण क्रॉस कॅन्सलेशन करू शकतो. ठीक आहे, सो या कॉसला तुम्ही फक्त हा उडवणार. ठीक आहे, म्हणजे काय उरतं पहा, 1 अपॉन कॉस इथं उरला,
आणि इकडं काय उरलं 1/sin इथं उरला, राईट. ओके, टेल मी व्हॉट इज 1/cos. 1/cos म्हणजे काय असतो, तर तो असतो सेक थिटा, आणि 1/sin म्हणजे काय असतो, तो असतो कोसेक थिटा. फिनिश. असंही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे. कन्फ्युजन होत असेल तर ही मेथड सुद्धा तुम्हाला खूप सोपी आहे. अवघड असं काही नाही. फक्त चेंज कसे केलेत ना ते कळलं का, याच्यात अवघड असं काहीच वाटत नाही. खूप सोपं आहे. ओके. सो सेक थिटा कोसेक थिटा, याच्यासाठी रिझन लिहावं लागेल आपल्याला. सेक थिटा म्हणजे 1/cos थिटा म्हणजे काय असतो, तर तो असतो सेक थिटा, आणि 1/sin थिटा म्हणजे कोण असतो, तो असतो तुमचा कोसेक थिटा. इज इट राईट? कोसेक थिटा. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला पुन्हा लिहावं लागेल, देअरफॉर LHS इज इक्वल्स टू RHS. ठीक आहे. अवघड असं काही नाही. प्लीज टेक द स्क्रीनशॉट. Now come to the next question. Sub question number 6. Okay. 1/sec theta minus tan theta is equals to sec theta plus tan theta. म्हणजे आता याला तुम्हाला याच्यात आणायचंय. ठीक आहे. याला कशात आणायचं, याच्यात आणायचं. आता पहा, अशा प्रकारचे एक्झाम्पल जर असतील ना, असं म्हणजे सेक आपण याच्या आधी मला वाटतं थर्ड क्वेश्चन पाहिला होता, रूट मध्ये होतं काहीतरी. ठीक आहे. त्यात आपण रॅशनलायझेशन केलं. तर सेम क्वेश्चन, तसंच क्वेश्चन आहे. जर समजा डिनॉमिनेटर मध्ये असं काही आलेलं असेल तर आपण त्याचं रॅशनलायझेशन करतो, परिमेयीकरण करणं असं म्हणतो आपण त्याला, छेदाचे परिमेयीकरण करून. ओके. पहिल्यांदा आपण LHS RHS क्लिअर करूया. सो LHS इज इक्वल्स टू 1/sec थिटा मायनस टॅन थिटा, आणि RHS इज इक्वल्स टू काय आहे का, सेक थिटा प्लस टॅन थिटा. म्हणजे तुम्हाला हे दाखवायचे ते कोला आपण LHS घेऊया. सो LHS इज इक्वल्स टू, सोडवण्यासाठी घेते 1/sec थिटा मायनस टॅन थिटा. इज इट राईट? ओके. नाव व्हॉट वी हॅव टू डू, वी हॅव टू रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ओके. म्हणून इथे लिहितोय पुन्हा, रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. आपण डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करूया. रॅशनलाइज द डिनॉमिनेटर. ठीक आहे. आता रॅशनलाइज करतोय आपण डिनॉमिनेटरला, पण ते कशा पद्धतीने ते महत्वाचं आहे. आता याचा जो अपोजिट पेअर असते ना, तर ती पेअर आपल्याला इथे घ्यायची. ठीक आहे. कशा पद्धतीने पहा, 1/sec थिटा मायनस टॅन थिटा, आणि इंटू काय करतोय पहा, सेक थिटा प्लस टॅन थिटा, आणि अपॉन मध्ये पण तेच सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके. आता तुम्ही म्हणाल हे घेतलंयच कशाला, कारण काय पहा, डायरियाला हे कॅन्सल होऊ शकतं. आपण इथं अशी गोष्ट घेत असतो की जे ऍक्च्युली नसतंच, पण आपल्याला तरी दाखवायचं असतं. म्हणजे काय, याला जर आपण इथंच कॅन्सल केलं तर कॅन्सल पण होऊ शकते, कारण पूर्ण सेम आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर पहा की या ठिकाणी इथं जर प्लस असतं तर इथं मायनस घ्यायचा होता, आणि इथं जर मायनस असतं तर प्लस घ्यायचं असतं. अपोजिट पेअरनं त्याला काय करायचं, मल्टिप्लाय करायचं. आता पुढची स्टेप काय असेल, स्ट्रेट मल्टिप्लिकेशन. म्हणजे काय, 1 याला मल्टिप्लाय करणार, 1 इंटू हे केल्यावर हेच येणार आहे. मीन्स कॅन आय से सेक थिटा प्लस टॅन थिटा. ओके. सॉरी, टॅन थिटा अपॉन मध्ये काय येईल ते महत्वाचं आहे. आता पहा, इथं आहे सेक मायनस टॅन, आणि इकडे आहे सेक प्लस टॅन. ओके. दिस इज द थर्ड आयडेंटिटी इन अल्जेब्रा. अल्जेब्रिक आयडेंटिटीज बघितल्यानंतर त्यातली थर्ड जी आयडेंटिटी होती ती काय होती पहा, a² मायनस b² इज इक्वल्स टू a प्लस b आणि a मायनस b. सेम आयडेंटिटी वी आर गोइंग टू यूज हियर. ओके. a मायनस b, a प्लस b सेम आहे बघा बरं. सेकला सेक आहे, टॅनला टॅन आहे. म्हणजे याचा अर्थ a प्लस b, a मायनस b. म्हणजे यांचं फक्त स्क्वेअरिंग करून घ्या. म्हणजे काय होईल पहा बरं, a म्हणजे आहे सेक स्क्वेअर थिटा मायनस व्हॉट, टॅन स्क्वेअर थिटा. ओके. सेक स्क्वेअर थिटा आणि टॅन स्क्वेअर थिटा या ठिकाणी भेटणार आहे तुम्हाला. इज इट राईट? आता पहा, पुढच्या स्टेपला तुम्हाला काय करावं लागेल त्याचा थोडासा आपल्याला विचार करायचा आहे. म्हणजे काय, ते आपण ते मांडून तर घेतले. आता सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर घेतला, आणि वरती काय घेतलंय, सेक आणि टॅन हे दोन घेतले. आपल्याला आणायचंय काय, सेक प्लस टॅन. बरोबर आहे. आपल्याला आणायचं काय, सेक प्लस टॅन. कसा येईल तो. ओके. आता लक्षात घ्यायचंय आपल्याला की आपल्याला न्यूमरेटरला जे आहे सेक आणि टॅन तेच आणायचंय. ओके. म्हणजे याचा अर्थ याला संपवायचंय. मग हा कसा संपेल याचा विचार आता करावा लागेल आपल्याला. ठीक आहे. आपल्याला जे पाहिजे ते आपल्या जवळ आहे. ओके. तुमच्याकडे समजा, मला एक तुमच्याकडे ही गोष्ट असावी असं वाटते, पण तुमच्याकडे दोन आहेत,
पण मला वाटतं तुमच्याकडे तेवढीच गोष्ट असेल ती तुम्ही गोष्ट टाकून द्या. तुमच्याकडे एक गोष्ट आहे जी मला पाहिजे ती, ठीक आहे. सिमिलरली याच्या तुम्हाला हे पाहिजे आणि तुमच्याकडे आहे पण हे नको आहे, सोडून द्यायला. मग हा सोडायचा कसा? हा काही विसर्जन करण्यासारखा एखादा भाग नाहीये की त्याला विसर्जित करा आणि सोडून द्या विषय, नाही. तर आता सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर अशी कुठली आयडेंटिटी आहे का चेक करूया आपण. सेक आणि टॅन येतो अशी एक आयडेंटिटी आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा. इज इट राईट? ओके. आता या टॅनला जर पुढे पाठवला तर हा निगेटिव्ह होईल. म्हणजे काय होईल पहा बरं, टॅन स्क्वेअरला पुढे पाठवतो म्हणजे इकडे 1 राहिला. 1 इज इक्वल्स टू सेक स्क्वेअर थिटा मायनस टॅन स्क्वेअर थिटा भेटून जाईल. टेल मी व्हॉट इज सेक स्क्वेअर मायनस टॅन स्क्वेअर? 1. So can I say sec theta plus tan theta only upon 1. 1 ला कोणी विचारत नाही, त्याला सोडून दिल्यासारखाच आहे तो. म्हणजे तुमचा LHS भेटतो sec theta प्लस tan theta. म्हणजे याचा अर्थ तुमचा LHS हा आलाय किती, तर हा आलाय जो तुमचा RHS ऑलरेडी आहे. ओके, RHS ऑलरेडी तुमचा इथं आहे. म्हणजे याचा अर्थ LHS is equals to RHS. LHS and RHS कसे आले? इक्वल आले. So we can solve this question like this. Please take the screenshot. ओके, सो अशा पद्धतीने सॉल्व करायचं. अवघड असं याच्यामध्ये काहीही नाही, फक्त तुमच्या आयडेंटिटीज लर्न पाहिजेत आणि जे रिलेशनचे फॉर्म्युले आहेत ते लर्न पाहिजेत. आपल्याला चेंज करता येतो ना, सेक काय घ्यायचा असतो, 1/cos घ्यायचा असतो, किंवा कॉट काय घ्यायचा, 1/tan घ्यायचा. हे जर रिलेशन कळालं आणि आयडेंटिटीज तुमच्या लर्न असतील, सो हा याच्या एवढा सोपा चॅप्टर कुठलाच नाही. ठीक आहे, फक्त काय की आपल्याला सवय लागलेली आहे की ट्रिग्नोमेट्री खूप हार्ड चॅप्टर आहे. अजिबात चॅप्टर तो हार्ड नाही, ती फक्त अफवा आहे. क्लिअर? ओके, सो अशा पद्धतीने आहे. म्हणजेच काय की सॉल्व करताना तुम्हाला फॉर्म्युले तुमचे लर्न पाहिजेत आणि तुमच्या आयडेंटिटीज क्लिअर पाहिजेत. ओके, तर आपल्याला या लेक्चरमध्ये एवढे 3च क्वेश्चन्स घ्यायचे. तुम्ही म्हणाल की सर हे खूप थोडं जे औषध आपल्याला कोणीतरी आधीच सांगितले की ते खूप कडू आहे, ते घेताना आपल्याला घ्यायच्या आधीच आपल्याला ते थोडं कडूच वाटणार आहे. त्याच्यामुळे ते थोडं पाजण्याचा माझा प्रयत्न आहे. ठीक आहे, आणि ते तुमच्या लक्षात राहतील. ऍक्च्युली आपण आज 5 एक्झाम्पल घेतले, कारण मला वाटतं 4 आणि 5 हे 2 वेळेस घेतलेलं आपण. ठीक आहे, सो ते दोन्ही तुम्हाला जी पद्धत योग्य वाटेल ती पद्धत तुम्ही अप्लाय करू शकता. ओके, जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांबरोबर, आणि चॅनलवर नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.